नमस्कार. लिहिणाऱ्या आणि सर्जनशील हातांचा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे, जे सर्जनशील जे हात आहेत, जे लिहिते हात आहेत, ते लिहिते हात आपण स्क्रीनवरती आणण्याचा जो प्रयत्न करत आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे शिक्षक आणि प्रयोगशील शिक्षक आणि कवी लेखक जनार्दन आबा देवरे यांना. त्यांचे 3 कविता संग्रह आणि दोन लहान मुलांसाठी कथासंग्रह असे प्रकाशित झालेले आहेत. खरं तर लहान मुलांसाठी लिहिणं ही फार अवघड गोष्ट असते आणि ह्या लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या जनार्दन आबा देवरे यांच्यातला जो लहान बाळ आहे, जे वेळोवेळी जागं होतं, तो ह्या कवितांच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतं. आज मी त्यांची प्रौढांसाठी त्यांनी लिहिलेली गझल असेल, कविता असेल, ओझे नावाची, ती आपल्या समोर सादर करतो. जगण्याचे हे जड ओझे घेऊन वाट चालावी, जगण्याचे हे जड ओझे घेऊन वाट चालावी, खपली धरण्याची खात्री जखमांनी कितीदा द्यावी. जोडला दिवस दिवसाला दुःखाचा घालून टाका, जोडला दिवसाला दुःखाचा घालून टाका. अवमानाच्या ठिगळांनी वंचना किती लपवावी. भावना निखळून पडल्या संबंध करपता सारे, भावना निखळून पडल्या संबंध करपता सारे. तुकड्यात विखुरले जगणे संगती कशी लावावी. स्वप्नांच्या फांदीवरती काट्यांनी केले घरटे, स्वप्नांच्या फांदीवरती काट्यांनी केले घरटे. जसे इच्छांची झडली पाने मी पुन्हा कशी जोडावी. वेदना मिळवून केली मी बेरीज आयुष्याची, वेदना मिळवून केली मी बेरीज आयुष्याची. हाती उरली चिल्लर वाटते उधळून द्यावी, वाटते उधळून द्यावी. इतक्या सशक्त आणि ताकदीने लिहिणारे आज जनार्दन आबा यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आबा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमच्या ज्या कविता आहेत किंवा लहान मुलांसाठी ज्या लिहिलेल्या गोष्टी असतील, कथा असतील, त्या प्रकाशित झाल्या, आपण त्याच्याकडे जाणारच आहोत. पण तुमची वैयक्तिक माहिती किंवा जुजबी परिचय आपण करून द्यावा. मी जनार्दन देवरे. मी जिल्हा परिषदेच्या सेवेत 35.5 वर्ष होतो. शेवटचं 1 वर्षभर केंद्र प्रमुख म्हणून मी रायपूर आणि काजी सांगवी या 2 केंद्रांचं काम केलेलं आहे. कविता आणि कथालेखन हे मला नेहमीच खुणावत आलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे आयाम अभ्यासून ते प्रकट होण्याचं एक आतूनच असं इन्स्टिंगेशन काय म्हणतात ते असं येतं आणि मी ते करत राहतो. आपण या कविता साहित्याच्या प्रांतात येण्याआधी मी नाट्य चळवळीतला कार्यकर्ता. अनेक नाटकं, एकपात्री प्रयोग हे देखील मी केलेले आहेत. आकाशवाणी जळगाव केंद्र जे आहे त्याचा मी मान्यताप्राप्त नाट्य कलावंत सुद्धा राहिलेलो आहे. नभोवाणीवरून त्या काळी वेगवेगळी नाटकं भाषांतरित करून वगैरे सादर केली जायची. आणि मग नंतर जेव्हा माझा मुक्काम घोटीला होता नोकरी व्यवसाय निमित्ताने, तेव्हा तेथे आमचे एक मित्र होते मुकुंद शिंत्रे म्हणून. तो कवी होता, तो विद्रोही कवी होता. त्याच्याशी परिचय, त्याच्या माध्यमातून मग कांबळे साहेबांची परिचय झाला, उत्तम कांबळे जे होते. आणि मग त्यांनी मला तिथली इगतपुरी तालुक्याची सकाळची बातमीदारी दिली. त्यावेळेला नवीनच सकाळ तिथे आलेला होता, 91-92चं वर्ष होतं ते. आणि मग असं करता करता चाचपता कविता थोडी हाती लागत गेली. तिचा अभ्यास जो होता तो मी लिहित राहिलो. काय पहिला खरडा जो असतो सुरुवातीला काय उगायचं ते सगळं गवतासह उगून येतो. आणि मग नंतर योगायोगाने मनमाडला बदली झाली आणि इथे अनेक थोडा मोठ्यांचा सहवास मला लाभला आणि खरी कविता जी आहे ती कळत गेली. मी लिहित गेलो आणि योगायोगाने अनेक मोठमोठ्या मंडळीचा संपर्क या ठिकाणी आला. उदाहरणार्थ पुरुषोत्तम पाटील असतील किंवा वाघ असतील, विठ्ठल वाघ, बापूंचा खूप जवळून परिचय झाला. माझ्या त्या अंतर्दाहाला बापूंचीच प्रस्तावना आहे. ती त्यावेळेला मला वाटतं साहित्य महामंडळ, साहित्य संस्कृती मंडळावर होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार पुस्तक पाठवलं आणि ते त्या मंडळाने प्रकाशित केलं. आणि आजपर्यंत अव्याहतपणे हे लेखन चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण देखील. म्हणजे तुम्ही एक नाटककार, लेखक, कवी, शिक्षक, मुख्याध्यापक. हो, मुख्याध्यापक होता.
नंतर केंद्र प्रमुख. आणि पत्रकार, हो ते पण केलेलं आहे. पत्रकारिता म्हणजे वेगवेगळे तुम्ही अक्षरशः जगले आहेत. हो. एक नवोदितांसाठी साहित्य संस्कृती मंडळ नावाचं जे मृगजळ आहे, तर त्याला मी मृगजळच म्हणेन. ते तुम्हाला साहित्य संस्कृती मंडळाने तुमची 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. पहिला म्हणजे लहान मुलांसाठी हा जो इंद्रधनु नावाचा जो जे कथासंग्रह आहे, तर हा 1998 साली प्रकाशित केला. आणि त्यानंतर अंतर्दहा नावाचा हा जो प्रौढ कविता संग्रह आहे, हा लहान मुलांसाठी नाही, हाही साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झालेला आहे. आणि त्यानंतर आलेला आनंदाने गाणे गाऊया हाही लहान मुलांसाठीच केलेला प्रयोग आहे. प्रकाशन. त्यानंतर हे चरित्र आहे क्रांतिकारक सरदार भगतसिंहांचे लहान मुलांसाठी. खर तर तुम्ही लहान मुलांसाठीच जे लिहित आहे आणि तुमचा ओढाही लहान मुलांकडे लिहिण्यासाठीच जास्त असा वाटतो. लहान मुलांसाठी लिहिणं म्हणजे ही अवघड गोष्ट आहे. आणि मग तुम्ही हे जे लहान मुलांसाठी लिहिता, मी वारंवार लहान मुलांसाठी म्हणतो कारण लहान मुलांसाठी जे लिहित आहे तर हे येतं कुठून आणि ते लहान मुलांसाठी लिहावं असं का वाटलं? त्याचं कारण असं आहे की माझा जेव्हा अंतर्दाह हा काव्यसंग्रह, मी त्यावेळेचे शिक्षणाधिकारी होते सुधाकर तांबे, नाही का, त्या शिक्षणाधिकारी होते जिल्ह्याचे, त्यांना दिला. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू मुलांसाठी कविता लिहिल्या पाहिजे, नाही का. आणि मग मी ते सगळा बाल साहित्याचा अभ्यास केला. सन्मान्य आमचे कुशारे सरांनी मला बाल साहित्य म्हणजे काय हे समजून सांगितलं. नंतर फनूनची 1-2दा भेट वगैरे झाली आणि मग ते अभ्यासून ते शब्द, आणि मी किमान रोज 6 ते 7 तास मुलांमध्येच राहायचो. मग त्यांचे शब्द, त्यांच्या भावना, त्यांचं फुलांकडे कसं बघणं आहे, फुलपाखरांकडे कसं बघणं आहे, नाही का. एखादा रद्दीवाला येतो, भंगारवाला, त्याच्या आवाजाची ते नक्कल करतात वगैरे, हे असं खूप छान वाटायचं. मग त्यातून काही सुचत गेलं आणि जवळजवळ ह्या 30 कविता आनंदाने गाऊया मधल्या ह्या जवळजवळ पूर्ण व्हायला मला 4-4.5 वर्ष लागली. 4-4.5 वर्षामध्ये या 30 कविता मी शब्दबद्ध केल्या. त्या वेगवेगळ्या मिळवलं. आणि रिदम तो होताच आधीपासून. आपल्या घरातल्या ओव्यांवरचे जे गाणे आपली आजी म्हणायची किंवा काय आई म्हणायची, तो रिदम एक असा फिक्स, आणि तोपर्यंत छंदाची सुद्धा जाण झालेली होती. त्याच्यामुळे ते असं येत गेलं. ओघाने तुम्ही छंदाकडे आले, रिदमकडे पण आले. तुमची आणि खलील मोमीन सरांची चांगली घसरट. हो. आणि त्या अनुषंगाने मी गझलेकडे जर वळलो तर तुम्ही गझलेबद्दल काय सांगाल आणि गझलेविषयी तुम्हाला जी आत्मीयता आहे किंवा तुम्ही गझल शिकताना ज्या काही अडचणी आल्या त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, गझल ही जो चांगला कवी आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये कविता मुरली तोच ते लिहू शकतो. आणि मी काही फारशा गझल 17-18 गझल फक्त लिहिलेल्या आहेत. एवढ्या म्हणजे 92 पासून मी लिहायला लागलो असं जर आपण गझलेचा नियमच तो आहे, पहिले कवी असणं. मग त्या पद्धतीने ते जसजशा येतात तसं, पण कायम गझलच इथे असं नाही, ते जुळवायला राहणं. आता गझलेचं फार कठीण आहे. 8-15 दिवस म्हणजे त्या याच्यात राहावं लागतं. तर ती सगळं ते रदी, काफिया आणि आशय वगैरे हे असं सगळं येतं. पण मला कविता लिहिणं आवडतं. अलीकडे मुक्त छंदाची मला हे झालेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा कविता मुक्त छंदात सुद्धा मी लिहितोय अलीकडे. आणि एक आणखी बालकवितांचं पण एक पुस्तक घेतोय. अरे वा. आता आपण ज्या तुमच्या साहित्याविषयी किंवा याच्याविषयी बोललो, साहित्य प्रवासाबद्दलही बोललो, तुम्हाला आवडणारी तुमची याच्यातली कोणती अशी एक रचना आहे जी तुम्ही सादर करू इच्छिता किंवा जी सादर केल्याने तुम्हाला स्वतःला वैयक्तिक आनंद वाटेल? सगळ्याच रचना एका कवितेचा एक मास्टरपीस असतो आणि ते आवडते, त्याबद्दल तुम्हाला? मग घेऊया. आता हा तर कथा संग्रह आहे, यातली एक कविता घेतो मी, नाही का. माझी आवडत्या सर्वच कविता आहेत. नाही, मला असं वाटलं की लहान मुलांसाठी जे लिहिली त्याच्यात असं मला वाटलं. हो, चालेल ना. मग ते लहान मुलांसाठीची सुद्धा एक कविता आहे की साधारणपणे ग्रामीण भागातले जे मुलं असतात
त्यांच्याशी आपला जास्तीत जास्त माझा तरी संबंध आलेला आहे. आणि म्हणून त्यांचं जे विश्व आहे, एक कल्पना सुचली की बाबा कांद्याचं लग्न, नाही का. अरे वा. मग ते कांद्याचं लग्न कसं लागल, त्यात वराडी कोण राहील वगैरे असं ते मुलांसाठी त्यावेळेला ते येऊन गेलं. त्या सुरुवातीला एक ध्रुवपद आणि एक अंतरा एवढं झालं होतं. नंतर बरेच 8-10 महिने ते पडलं. नंतर त्याचं मोमीन साहेबांचं काही मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यांनी ज्या काही नवनव्या भाज्या होत्या त्याही सुचवल्या, त्या आम्ही त्याच्यामध्ये हे केल्या. अशी ही एक कविता आहे. आम्ही जरा गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतो, चालेल ना. एक नक्कीच. गाण्याच्याच याच्यावर लिहिलेली होती ती. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. बाशिंग डोई हाती कट्यार, दिसतोय कांदा रुबाबदार. वा. भेंडी नवरी नटलिया आज, डांगराने दिलं तिला कोल्हापुरी साज. वराडी जमता झाली सांज, वराडी जमता झाली सांज. वरमाई केले मिरचीला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. चवळी काकडी झाली करवली, वांगे दादांना मिरी झोंबली. अरे वा. मुळे मामांनी मारताच उडी, टोमॅटोने अंगणात घातली फुगडी. कोरे धोतर दुटांगी नेसून, लागला लसूण नाचायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. या सगळ्या ज्या भाजीपाला आहे त्या सगळ्या एकही भाजी टळलेली नाही. प्रत्येक भाजीचं त्या भाजीसाठी लागणारे जे काही आहे त्या प्रत्येकाचं नाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता पिझ्झा बर्गरच्या जमान्यात मुलांना या भाज्यांचे नाव सुद्धा माहिती. आता पुढे आहे का. वाटाणा भटजी कारले आचारी, मेथीच्या दाण्यांची उसळ न्यारी. पालक शेपू रुसून बसले, कोथिंबिरीशी भांडू लागले. गवारीने घातला गोंधळ भारी, लागले गाजर दापायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. दाण्यांची परात घरात आली, कोबीच्या दारात वरात गेली. डिंगरी हळूच मागे फिरली, पडवळ बघून हसली गाली. नारळाने गुळास मिठी मारता, फ्लावर लागला झुलायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. सुरणाने थोडेच पुरण केले, सुरणाने थोडेच पुरण केले. मुगाच्या मागे उडीद ओले, मटकी विटके पातळ आले. कांद्याचे घोडे वेशीत अडले, दोडक्याने दंडुका मारला तेव्हा. मोहरी लागली उडायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. आळू रताळूत करार झाला, शेवगा तालात गाऊ लागला. बटाटा बुभाटा करून आला, नवरोबा मनात हरखून गेला. भोपळ्याने ढोलक जोरात पिटता, लागला मांडव डुलायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. लागली पिपाणी वाजायला हो, चला जाऊ कांद्याच्या लग्नाला. यातल्या सगळ्याच कविता गाऊन म्हणण्यासारख्या आहेत. खूपच सुंदर. खर तर आजचा जो दिवस होता तो तुमच्या या कवितेनं फारच आनंद आणि सुंदर केला. आज आपण जनार्दन आबा देवरे यांना ऐकलं आणि त्यांच्या या गप्पा गोष्टींनी अजूनच आपल्या ज्ञानामध्ये आणि साहित्यिक भानामध्ये बदल होतील आणि एक चांगला नमुना आपल्या समोर पेश झाला आहे. खूप खूप धन्यवाद आबा. आणि आज धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आबा. आणि आजचे कॅमेरा ऑपरेटर करणारे किरण ठाकरे यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद. भेटूया परत आपण नव्या साहित्यिकासोबत. थँक्यू.